तेल टाकते. ओके. हे बघा, हे चपाती शिळा चपाती बरं का. असं मी असं तुकडे करून घेतले. हे असं बघा, जिरं मोहरी घालते. दोन पाकळे. आता कांदा टाकते, कढीपत्ता पण टाकते. हे टमाटे, हे कोथिंबीर आणि हे शेंगाच कूट आहे, हे कराळ कूट आहे, हे शेंगाच कूट आहे. आणि हे बघा, हे हळद, घरचा मसाला, हिंग आणि एवढा मसूर डाळ त्याच्यामध्ये टाकायचे. आता तुम्हाला दाखवते. आता बघा, हे टमाटर टाकते. आता 1 ग्लास टाकले पाणी, अजून 1 ग्लास टाकते, म्हणजे 2 ग्लास पाणी टाकले याच्यामध्ये. बघा, हे डाळ टाकते वरून. आता ह्याच्यामध्ये बघा, शेंगाच कूट, कारळ कूट एवढं टाकते. आणि हे बघा, हे कोथिंबीर पण टाकते सगळं. आणि काय आहे, हे शिळा चपातीचं आहे, म्हणजे कालचं चपाती होते ना शिळा, त्याचे करते. तिखट चकुली ह्याला म्हणतात, तिखट चपातीचं चकुली म्हणतात. आणि गरम गरम छान लागतं. हे बघा, हे झाकून ठेवले होते. मग मीठ टाकते त्याच्यामध्ये थोडंसं. चपातीमध्ये मीठ टाकलेलंच असतं, थोडं टाकलेलं. तुम्हाला किती पाहिजे तेवढं टाका. आता हे उकळले, बघा हे टाकते बघा ह्याच्यामध्ये. हे पाणी टाकलं ना असं होतं. थोडं पाणी ते आटत आलं की तेव्हा बंद करायचे गॅस. मग इतकं सुंदर लागतं ना, गरम गरम एकदम भारी लागतं. बघा तुम्ही करून असं. हे बघा, याचं होतं बघा. बघा लागलं ना तुम्ही. हे बघा, एकत्र पण होत नाही, सेपरेट सेपरेटच होतं बघा. हे बघा, एकत्र पण होत नाही, सेपरेट सेपरेटच आहे बघा. हे अजून थोडं बाकी आहे, 1 मिनिट लागलं ना. आता बघा असं झालं का. हे बघा, बघितलं कसं कसं झालं. हे बघा, डाळ पण दिसतं का तुम्हाला. बघा कसं छान झालं बघा. आता हे बघा, हे आता हे रेडी झाले बघा खाण्यासाठी. हे खाण्यासाठी आता रेडी झाले. आता ह्याच्याबरोबर तुम्हाला हे कांदा, हे लिंबू असं घेऊ शकता. हे खायसाठी रेडी झाले. आता हे शिळा चपातीचा तिखट चकुली तयार आहे.